टप्पा मनापासून आभार मानतो। आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे, ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदेजी, मी आणि आमचे महायुतीचे सगळे घटक आम्ही सगळेजण अक्षरशः मनापासून पहिल्या दिवसापासून उत्तम पद्धतीचं काम करून दाखवण्याचा निश्चय त्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। हे करत असताना सर्व जाती धर्माला कसा आपल्याला न्याय देता येईल आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जी सांगते त्या विचारधारेतनं महाराष्ट्राला पुढं नेटाने नेण्याच्या करता केंद्राची, मोदी साहेबांची मोठ्या प्रमाणावर मदत ही महाराष्ट्राला मिळवण्याच्या करता, मोठे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता आणि हे सगळे जे काही कार्यक्रम असतील ते वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता आमचा कटाक्षाने प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। आज ह्या विधिमंडळामध्ये आजच्या दिवशी सगळे जे नवनिर्वाचित 288 आमदारांचा शपथविधी सुरू होईल आता 11 वाजता आणि त्याच्यातनं अधिक नवखे उमेदवार आलेले आहेत, ते पण चांगलं काम करून दाखवतील। काही अनुभव आहे, त्या अनुभवाचाही फायदा राज्याच्या सर्वांगीण विकासाला झाल्याशिवाय राहणार नाही। आज अरे सुनो तो भाई, आज हमारे सीएम साहब हो, हम दोनों डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस जी, एकनाथराव शिंदे जी, मैं और हमारे सभी हमें महाराष्ट्र को आगे ले जा सकती है ऐसा हमें पूरा विश्वास है और उसी विश्वास पे हम महाराष्ट्र में काम करना चाहते हैं। बहुत अच्छा सपोर्ट महाराष्ट्र के सभी वोटर्स ने हमें दिया है, उसके लिए मैं वोटर्स का भी शुक्रगुजार हूँ, उनको धन्यवाद देना चाहता हूँ और ये सब होते हुए अभी हमारी ऊपर की जिम्मेवारी बहुत बड़ी है और क्या हमने सीएम ने, दोनों डीसीएम ने, सबने मिलके यहाँ हमने अभिवादन किया है छत्रपति शिवाजी महाराज को और अभी हमें जाना है कि उनकी बेल बजने लगी। तर आम्हाला सर्व मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। सर्व 288 आमदार आज शपथ घेणार असंही अजित पवार म्हणाले। मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि